हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनयाच्या बोलण्यामुळे सोहेलने डोळे थोडेसे निमूट केले, पण लगेचच त्याने फोन उचलला आणि स्पीकरवर ठेवला. फोनच्या दुसऱ्या बाजूने अंजली आनंदाने म्हणाली, सोहेल, तुझे पप्पांनी मला सांगितलंय की तू मीटिंगसाठी 2 दिवस बाहेर जाणार आहेस. आणि ज्या मीटिंगसाठी तू जातोयस तिथंही माझंही काही काम आहे असंही पप्पांनी सांगितलंय. म्हणून मी विचार करत होतो, मी पण तुझ्यासोबत येऊ का? अंजलीचं बोलणं ऐकून अनया सोहेलकडे रागाने घुरत पाहत होती, जणू काही ती त्याला कच्चं खाणारच आहे. सोहेल काय उत्तर देतो याची ती आतुरतेने वाट पाहत होती, पण सोहेलने अनयाकडे न पाहताच अत्यंत गंभीर आवाजात अंजलीला उत्तर दिलं, तुला इथे नेमकं काय काम आहे? अजूनही तू बिझनेसचे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स हाताळलेले नाहीत. मग इतक्या मोठ्या कंपनीच्या मीटिंगमध्ये तू काय करणार आहेस? सोहेलचं बोलणं ऐकून अंजली हलकसं हसत म्हणाली, पप्पाही तिथेच येणार आहेत. तू त्यांच्याशी अजून बोललेला नाहीस का? एकदा त्यांच्याशी बोलून बघ. त्यांनीच मला येण्यासाठी सांगितलं आहे, जेणेकरून मला थोडी माहिती मिळेल. आणि खरं तर माझं तिथे एक महत्त्वाचं कामही आहे, म्हणून विचार केलाय की तुझ्यासोबतच जावं. तू काय म्हणतोस? तू जाणार आहेस ना? वैसे मला कळतंय की तू सध्या हॉस्पिटलमध्ये इशितासोबत आहेस. पण जर तू इशितामुळे जाणार नशील तर काही हरकत नाही. तू तिची काळजी घेत इथेच राहू शकतोस. तिथलं काम मी सांभाळून घेईन. मला फक्त एवढंच वाटतं की तू यावंस, म्हणजे तुला कुठलंच नुकसान होणार नाही. आणि त्यानंतर अंजलीचं बोलणं ऐकून सोहेलने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी जाणार आहे. पप्पांशी तूच बोल. मी थेट घरी येईन आणि तिथूनच निघेन. वेळ आधीच खूप कमी आहे. आज रात्रीच निघावं लागेल. सध्या 2 तासात मी घरी पोहोचतो आणि अंकलना सांग, ते मोकळे झाले की मी त्यांच्याशी बोलतो. हे बोलून सोहेलने फोन कट केला. हे सगळं संभाषण ऐकून घेतलेली अनया लगेचच सोहेलकडे पाहत म्हणाली, हे काय आहे? मी सांगत होते तरी तू जाणार नव्हतास. तुला तुझ्या बहिणीची काळजी घ्यायची होती. पण अंजलीने एकदा गोड बोललं आणि तू लगेचच तयार झालास. याचा काय अर्थ आहे? तू खरंच तिच्यासोबत जाणार आहेस का? अनयाचं बोलणं ऐकून सोहेल हसतच म्हणाला, अर्थात तिचंही तिथे काम आहे, तर तिला सोबत नेण्यात काहीच गैर नाही. पण तुला एवढा फरक का पडतोय? तुझ्या चेहऱ्यावरून असं का वाटते की मला अंजलीसोबत पाहून तुला जळजळ होते? खरंच तुला हेवा वाटतो का? हे ऐकून अनया तोंड वाकडं करत म्हणाली, अजिबात नाही. मला काहीच फरक पडत नाही. तसंही मी काही बोलले नाही आणि किंवा नाही बोलले तरी तुला काय फरक पडणार आहे? मी जगले किंवा मेले, त्यापेक्षा बरं काहीच बोलू नये. अनयाचं हे बोलणं ऐकून सोहेलने पुन्हा एकदा खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तुझ्याशी बोलणं म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवणं आहे. तुझ्याशी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तू कधीच खुश नसतेस. असंच वाटतं की तुला मी आवडतच नाही. इशिता अगदी बरोबर म्हणत होती. तू अगदी तुझ्या भावासारखीच आहेस. बरं, आता तुझ्याशी बोलून डोकं खराब करण्यापेक्षा मी इथून निघतो. तू आधीच मला वचन दिलेलं आहेस, त्यामुळे इशिताची नीट काळजी घे. 2 दिवसांनी मी परत आलो की सगळ्यात आधी माझ्या बहिणीलाच भेटेन. हे बोलून सोहेल उठला आणि रागात तिथून निघू लागला. तो दरवाजाजवळ पोहोचणार इतक्यातच अनयाने त्याला थांबवत म्हणाली, तू तर म्हणाला होतास की 2 तासांनी जाणार आहेस. मग एवढ्या घाईने निघायची काय गरज आहे? असं तर नाही ना की तुला अंजलीला भेटायची फारच ओढ लागली आहे? जर तसंच होतं तर इथे यायची गरजच काय होती? घरीच थांबला असतास तरीही चाललं असतं. अनयाच्या या बेताल बोलण्यामुळे सोहेलचा राग अनावर झाला होता. पण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तो काहीही बोलू शकत नव्हता.
त्यामुळे तिला पूर्णपणे दुर्लक्षित करत तो रागातच खोलीबाहेर निघून गेला. सोहेल गेल्यानंतर अनया रागाने मूठ आवळत स्वतःशीच म्हणाली, ही अंजली नावाची मुलगी किती नीच असू शकते. डायन आहे ही. सोहेलजवळ राहण्यासाठी तिला फक्त संधी हवी असते. मला खात्री आहे त्या मीटिंगमध्ये तिचं काहीही काम नाही. फक्त सोहेलसोबत राहता यावं म्हणून तिने बहाणा शोधला आहे. मनात येते आता जाऊन तिला हॉस्पिटलच्या बेडवर बसवावं. इकडे कबीर आपल्या कामाच्या निमित्ताने ऑफिसला आला होता. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला कळलंय की सुमारे 4 क्लायंट्स त्याला भेटण्यासाठी वाट पाहत आहेत. वेटिंग एरियामध्ये त्यांना पाहून त्याने रिसेप्शनिस्टला सांगितलं, 5 मिनिटाच्या आत सगळ्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा. हे बोलून कबीर पटकन आपल्या केबिनमध्ये गेला. त्याच्या चेहऱ्यावरची घाई स्पष्ट दिसत होती. जणू सगळी कामं लवकर उरकून त्याला कुठेतरी जायचं होतं. रिसेप्शनिस्टने लगेच त्याच्या सूचनेनुसार सर्व क्लायंट्सना स्वतःसोबत केबिनमध्ये आणलं आणि त्यानंतर कबीर आपल्या खुर्चीत शांतपणे बसलेला होता. केबिनचं दार उघडलं. रिसेप्शनिस्ट 4ही क्लायंट्सना आत सोडून बाहेर गेले. ते सगळे कबीर समोर बसले आणि हसतच त्याच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात कबीरने लॅपटॉपवर त्यांची सर्व माहिती दाखवली. ती पाहत राहिली. ती पहिला क्लायंट हसत म्हणाला, यावेळी आम्ही तुमची मदत घेत आहोत. त्याबद्दल आम्हाला माफ करा. आम्हाला माहीत आहे की हॉस्पिटलमधील कामामुळे तुम्ही खूपच व्यस्त आहात. खरंच गरज नसती तर आम्ही इथे आलोच नसतो. क्लायंट्सचे बोलणे ऐकून कबीर त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. आधी मला एवढंच सांगा की तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय काय काम होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही माझ्या असिस्टंटशी थेट संपर्क साधू शकता. मग तुम्ही त्यांच्याशी का बोलला नाहीत? कबीरचे शब्द ऐकताच तो क्लायंट्स उदास स्वरात म्हणाला, सर, मी कॉल केला होता. फोन एका मुलीने उचलला आणि तिने सांगितलंय की ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अशा परिस्थितीत मला समजलं नाही की नेमकं कोणाशी संपर्क करायचा, म्हणून धाडस करून थेट तुम्हाला संपर्क केला. हे ऐकून कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ओ, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय काम आहे? लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त अर्धा तास आहे. मला सगळी कामं लवकरात लवकर संपवून इथून निघायचं आहे. कबीरचे बोलणे ऐकताच त्या क्लायंट्सने आधी आपल्या सोबत्यांकडे पाहिलं आणि मग स्वतः सोबत आणलेली बॅग कबीर समोर ठेवली. कबीरने त्या काळ्या रंगाच्या बॅगेकडे एक नजर टाकली. ती दिसायला खूपच जड वाटत होती. त्याने बॅगेची चेन उघडली आणि ती थेट कबीरसमोर सरकवली. बॅगेत अनेक बेकायदेशीर शस्त्र होती. त्यासोबत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही ठेवलेली होती. बॅग इतकी मोठी होती की त्यात कोट्यवधी रुपये असावेत असं सहज वाटत होतं. क्षणभरासाठी कबीरचे डोळे गंभीर झाले आणि तो त्या माणसाकडे रोखून पाहू लागला. तेवढ्यात तो माणूस हसत म्हणाला, मी तुम्हाला लाच देत नाहीये. हे सगळं मी तुम्हाला भेटवस्तू म्हणून देतोय. फक्त माझी मदत करा, त्यानंतर हे सगळं तुमचंच असेल. हे ऐकून कबीर अधिक गंभीर होत म्हणाला, तुम्ही म्हणता की ही लाच नाही, भेट आहे, आणि तुम्हाला वाटतं का की मी हे सगळं घेऊन तुमचं काम सहज करून देईन? आधी मला स्पष्ट सांगा, तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय काम हवं आहे? एवढं सगळं देऊन तुम्ही माझ्याकडून काहीतरी किरकोळ काम करून घेणार नाही, हे मला माहीत आहे. आणि तुम्ही मंत्री आहात, बरोबर ना? मग एखाद्याला मंत्र्याला माझ्याकडून असं काय काम करून घ्यायचं आहे की तो हे सगळं भेट म्हणून देतोय?
कबीरचे शब्द ऐकताच ज्याला त्याने मंत्री म्हटलं होतं तो माणूस हसत म्हणाला, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय. हे काही छोटंसं काम नाही, हे खूप मोठं काम आहे. एवढं मोठं की ते फक्त तुम्हीच करू शकता. तुमच्याशिवाय दुसरा कोणीही नाही. म्हणूनच तुमच्यावर विश्वास ठेवून मी तुमच्याकडे आलो आहे. हे ऐकताच कबीर अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, पण मी लाच घेत नाही. आधी मला हे सांगा की तुम्हाला माझ्याकडून नेमकं कोणतं काम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मी ठरवेन की तुमचं काम करायचं की नाही. कबीरचं बोलणं ऐकताच त्या क्लायंटनं आपल्या सोबत्यांकडे पाहिलं आणि मग फोन पुढे करत त्यात सुरू असलेला व्हिडिओ कबीरला दाखवत म्हणाला, तुम्ही सध्या जो व्हिडिओ पाहत आहात तो एका माफिया ग्रुपचा आहे. हा ग्रुप इथून सुमारे 140 किलोमीटर दूर राहतो. हा ग्रुप सतत आपली ठिकाणं बदलत असतो, पण ही एक अशी जागा आहे जिथे तो पुन्हा पुन्हा परत येतो. खरं सांगायचं तर मला त्याच्याशी थेट काही देणं घेणं नाही आहे, पण त्याच्या वडिलांशी माझं खूप काही संबंध आहे. त्याचा मुलगा जो काही महिन्यांपूर्वीच माफिया बनला आहे तो स्वतःला राजा समजू लागला आहे. त्याला वाटतं की सगळ्या कंपन्यांनी त्याच्यासाठीच काम करावं. जेव्हा त्याच्या वडिलांनी माझ्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी थेट नकार दिला, कारण आधीच अनेक लोकांची हत्या केलेल्या माणसाच्या हातात मी माझी कंपनी देऊ शकत नाही. तो माणूस शब्दांनी नाही तर थेट बंदुकीने बोलतो आणि अशा माणसाशी हात मिळवायला मला भीती वाटते. मला फक्त त्याला धडा शिकवायचा आहे. जेव्हा मी त्याला सांगितलंय की तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस कारण मी गँगस्टर कबीर खन्नाला ओळखतो, तेव्हा तो माझ्यावर हसू लागला. त्याला वाटलं मी विनोद करतोय, म्हणूनच मी त्याला आव्हान दिलं आहे की तुम्हीच त्याला धडा शिकवाल. हे ऐकून कबीर शैतानी हसत म्हणाला, वा, इतर माफियांपासून वाचण्यासाठी लोक आता माझ्या नावाचा वापर करतात. मग तो माणूस नेमका कोण आहे जो माझ्यापासून घाबरत नाही? कबीरचे शब्द ऐकून तो माणूस खोल श्वास घेत म्हणाला, माफिया सिद्धार्थ रायजादा. सध्या तो नवीनच माफिया बनला आहे, पण त्याचं डोकं फार आधीपासूनच चालू होतं. माझ्या माणसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा कळलं की तो आपल्या वडिलांसोबतच राहून त्यांच्या पाठीमागे अशी अनेक कामं करत होता ज्याची त्यांच्या वडिलांना अजून कल्पनाही नाही. त्याला फक्त आपल्या वडिलांचं सिंहासन हवं होतं आणि ज्यांना त्यांचे वडील संपवू इच्छित होते त्यांनाच त्याने संपवलं. त्याने सिंहासन सोपवलं होतं. आता ते सिंहासन त्याचा मुलगा सांभाळेल असा त्याचा ठाम विश्वास होता. पण हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत कबीरने डोळे निमुळते करत विचारलं, पण तुम्ही त्याच्या वडिलांचा इतका तिरस्कार का करता? काहीतरी कारण नक्कीच असणार, म्हणूनच तुमच्या मनात एवढा द्वेष आहे. कबीरचे शब्द ऐकून तो माणूस खोल श्वास घेत म्हणाला, कारण एकच आहे. त्याने माझ्या बायकोवर जबरदस्ती केली. त्यानेच माझ्या बायकोचा जीव घेतला. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मनात एकच इच्छा आहे, त्याला ठार मारण्याची. आधी मला वाटलं होतं की हे काम मी स्वतः करीन, पण त्याची ताकद आणि सत्ता पाहून मी मागे हटलो. मला भीती होती की त्याच्याशी पंगा घेतला तर तो माझ्या उरलेल्या कुटुंबालाही मारून टाकेल. म्हणूनच आज मी तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहे. कृपया माझ्या बायकोला न्याय मिळवून द्या. मला तिचा बदला घ्यायचा आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो, इतकं प्रेम की तिचा चेहरा न पाहता मला झोपच लागत नसे. पण आता ती माझ्यासोबत नाही. तुम्हीच सांगा माझ्यावर काय बीतत असेल. दररोज
दर रात्री जेव्हा मी तिची आठवण काढतो तेव्हा मला फक्त सिद्धार्थ रायजादाच्या वडिलांचा चेहराच आठवतो. त्याचे बोलणे ऐकून कबीरनेही एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण तो इशिताबद्दल विचार करू लागला. तो सुद्धा आता इशितावर इतकं प्रेम करू लागला होता की तिचा चेहरा न पाहता त्याचा पूर्ण दिवसच खराब जायचा. मनात सतत एक अस्वस्थता राहायची. समोर बसलेल्या त्या माणसाच्या वेदना तो सहज समजू शकत होता. खरं तर कबीरला हवं तर तो त्याची मदत नाकारू शकला असता, पण ही गोष्ट इतकी गंभीर होती की आता तो स्वतः पाहू इच्छित होता. सिद्धार्थ रायजादा नेमकं आहे तरी कोण? समोर ठेवलेल्या बॅगकडे दुर्लक्ष करत कबीर म्हणाला, ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे, पण एक अट आहे. कारण कबीर खन्ना कधीच अटींशिवाय काम करत नाही. हे ऐकताच तो माणूस आनंदाने म्हणाला, मला माहीत आहे, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे, मी सगळं करून देईल. फक्त एकदाच माझी मदत करा. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. त्याच्या बोलण्यावर कबीर उठला. फोन हातात घेतला आणि खिडकीजवळ जाऊन कुणाला तरी कॉल केला. तो हळू आवाजात बोलत होता, पण खोलीत बसलेल्या लोकांना त्याचे शब्द अस्पष्टपणे ऐकू येत होते. कॉल संपवून तो परत आला आणि म्हणाला, सध्या एवढंच सांगा, तुमच्याकडे त्याचा एखादा फोटो आहे का? असल्यास मला ईमेल करा. 3 दिवसात तुमचं काम पूर्ण होईल आणि माझी अट अशी आहे की तुम्हाला तुमच्या कंपनीचे सगळे शेअर्स विकावे लागतील. कारण मला माहिती आहे तुम्हीही काही संत नाही. हे ऐकताच त्या माणसाने नजर चुकवली. कबीर त्याची खरी ओळखत होता. जरी तो आपल्या बायकोसाठी न्याय मागत असला तरी तो स्वतःही निष्कलंक नव्हता. अनेक लोकांचे हक्क हिरावून घेणारा, त्याची मालमत्ता बळकावणारा तो माणूस होता. अशा व्यक्तीला कबीर सहज मोकळं सोडणार नव्हता. तरीही बायकोवर त्याचे खरे प्रेम होते. तिच्यासाठी तो आपली कंपनीच नाही तर संपूर्ण मालमत्ताही द्यायला तयार होता. तो कबीरकडे पाहत म्हणाला, फक्त एवढंच? तुम्ही अर्धी काय पूर्ण कंपनी घ्या, मला काहीच फरक पडत नाही. बायको गेल्यापासून कामात मन लागत नाही. आता मला फक्त शांत आयुष्य जगायचं आहे. काम पूर्ण झाल्यावर माझी सगळी मालमत्ता, कंपनी, सगळं तुमचं. हे ऐकून कबीर हसत म्हणाला, नाही, मला तुमच्या नावाची मालमत्ता नकोय ना, ती माझ्या नावावर हवी. तुम्ही ज्या लोकांचे हक्क हिरावून घेतलेत त्यांनाच सगळी कागदपत्रे परत द्यायची आहेत. माझ्याकडे इतकी मालमत्ता आहे की तुमची मालमत्ता 100 वेळा विकत घेतली तरीही कमीच पडेल. त्यामुळे माझ्यासमोर संपत्तीची मिजाज दाखवू नका. सध्या तुम्ही जाऊ शकता. गरज पडली तर मी स्वतः कॉल करेन. आणि हो, सिद्धार्थ रायजादाला सांगून टाका की तो आता कबीर खन्नाच्या नजरेत आलाय. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक उमटली आणि ते सगळे निघून गेले. ते गेल्यावर कबीरने केबिनचा दरवाजा बंद होईपर्यंत वाट पाहिली. नंतर त्याने फोन तपासायला सोहेलचा मेसेज आला होता. तो मीटिंगसाठी बाहेर जात होता आणि सध्या हॉस्पिटलमध्ये अनया इशिताची काळजी घेत असल्याचं त्याने लिहिलं होतं. पाहता पाहता 2 दिवस निघून गेले. कबीर बहुतेक वेळ आपलं काम बाजूला ठेवून इशिताजवळच राहत होता. अनयालाही घरी जायची इच्छा नव्हती, म्हणून ती वारंवार कबीर आणि इशिताजवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. बहिणीची अवस्था कबीरच्या लक्षात येत होती. त्यामुळे त्याने ठरवले इशितासोबत अनयालाही घरी घेऊन जायचं. इकडे अधिराज इशिताचे डिस्चार्ज फॉर्म तपासत होता. संपूर्ण फॉर्म पूर्ण करत असताना फॉर्म तपासून पाहिल्यानंतर तो कबीरकडे येत म्हणाला, ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे बरोबर आहे. तू सगळं खूप छान केलं आहेस. आता तू इशिताजींना घेऊन जाऊ शकतोस. पण हो, इथे जसं
त्यांची काळजी घेत होतास तशीच पुढेही घ्यायची आहे. अधिराजचे शब्द ऐकताच इशिताच्या चेहऱ्यावर मोठीशी स्मितरेषा उमटली. जणू ती केव्हापासून याच क्षणाची वाट पाहत होती. इथून केव्हा बाहेर पडता येईल याची कबीर हे सगळं शांतपणे पाहत होता. त्यामुळे तोही इशिताकडे पाहून हलकसं हसला. अधिराजसाठी आता या हॉस्पिटलला निरोप देण्याची वेळ आली होती म्हणून तो कबीर सोबत बाहेर पडला. थोड्या वेळाने कबीर इशिता आणि अनयाला घेऊन घरी पोहोचला. तेव्हा दारात जानकी खन्ना आणि जान्हवी खन्ना उभ्या होत्या. आत मयंक आणि मोहन खन्नाही हसत होते. सगळ्यांना एकत्र पाहून इशिताच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू आलं. आणि त्याच नंतर तेवढ्यात जान्हवी खन्ना पुढे येऊन इशिताची आरती उतरवू लागली. हे पाहताच कबीरने क्षणभर डोळे बारीक केले. तेव्हा जानकी खन्ना हसत म्हणाल्या, मला माहिती आहे तुला इशिताला लगेच आत घ्यायचं आहे, पण आधी तिची नजर तरी उतरू दे. आपल्या मुलाला कुणाची नजर लागते सांगता येत नाही. आईचे शब्द ऐकून कबीरने सुटकेचा श्वास घेतला आणि शांतपणे आरतीकडे पाहत राहिला. खरं तर तोही मनापासून इच्छित होता की इशितावर लागलेली सगळी वाईट नजर दूर व्हावी. जरी तो अंधश्रद्धांवर फारसा विश्वास ठेवत नसला तरी इशिताबद्दल इतका सकारात्मकता झाला होता की आता देव, भूत, प्रेत सगळ्यांवरच विश्वास ठेवायला लागला होता. आरती संपताच कबीरने इशिताचा हात पकडला आणि तिला आत घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात जान्हवी खन्ना त्याला थांबवत म्हणाली, कबीर, तुला काय झाले? मला माहिती आहे तू इशिताला या अवस्थेत पाहू शकत नाहीस, पण थोडं समजून घे. बिचारी आताच हॉस्पिटलमधून आली आहे आणि तू तिला पुन्हा खोलीत बंद करायला निघालायस. किमान थोडा तरी आपल्यासोबत राहू दे, तिलाही बरं वाटेल. आईचं बोलणं ऐकून कबीर इशिताकडे पाहू लागला. तेवढ्यात इशिताही लहान मुलीसारखी तक्रार करत म्हणाली, हो मम्मीजी, अगदी बरोबर म्हणत आहेत. मला आता खोलीत जायचं नाही. मला सगळ्या कुटुंबासोबत बसून गप्पा मारायच्यात आहेत. मी आता पूर्णपणे ठीक आहे आणि अधिराजनेही सांगितलंय ना की मी आराम केला तर सगळं ठीक होईल. इथे मी काही काम करणार थोडीच आहे. इशिताचं बोलणं ऐकून कबीर खोल श्वास घेत म्हणाला, मला माहिती आहे तू काम करणार नाहीस, पण तुझ्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. तुझे हात पाय कधी चालू होतील हे तुलाही कळत नाही. म्हणूनच तुला खोलीत घेऊन जायचं होतं. पण तुला इथेच राहायचं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. जितका वेळ तुला इथे बसायचं आहे बस, पण ज्या क्षणी तुला थकल्यासारखं वाटेल मला लगेच सांग. मी तुला लगेच आत घेऊन जाईल. असं म्हणत कबीरने इशिताला सोफ्यावर बसवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याच्या वागण्यातून असं वाटत होतं की तो जणू तिच्या एका शब्दाचीच वाट पाहत होता. कधी ती म्हणते आणि तो तिला आत घेऊन जातो. हे सगळं पाहून मयंकला हसू आवरलं नाही. तो टेबलवर ठेवलेला आईस्क्रीमचा डब्बा इशिताकडे देत म्हणाला, भाभी, तुम्ही तोपर्यंत हे आईस्क्रीम खा. मी थोडा वेळ भैयाशी बोलून येतो, कारण मला माहिती आहे भैया इथे बसले असतील तर सगळ्यांनाच वाटत राहील की ते तुम्हाला कधी घेऊन जाणार. मयंकचं बोलणं ऐकून इशिताने आईस्क्रीमच्या डब्याकडे पाहिलं. तो तिचा सगळ्यात आवडता फ्लेवर होता. इतक्या दिवसांनी, तेही उन्हाळ्यात, आईस्क्रीम मिळवणं म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट होती. ती पटकन डबा उघडू लागली, पण तेवढ्यात कबीरने तिला थांबवत म्हटलं, हे तू काय करतेस? आताच हॉस्पिटलमधून आली आहेस आणि तुला आईस्क्रीम खायचं आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं हे आठवतंय का
तुला हेल्दी खायचं आहे, भरपूर आराम करायचा आहे. जाऊन जास्त रेस्ट घेतलास तरच लवकर बरी होशील. पण तुला काहीच ऐकायचं नाही आहेस. कबीरचं बोलणं ऐकून इशिताचं पटकन डोळे बारीक केले. जणू ती म्हणत होती, सगळ्यांसमोर तरी असं बोलू नकोस. दोघांची ही हलकीशी नोकझोक पाहून घरातले सगळेच खुश झाले होते. इतक्या दिवसानंतर शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं. आता खरंच सगळं हळूहळू ठीक होत चाललं होतं. हे पाहून जानकी खन्ना त्या दोघांची नजर उतरवत होत्या. जेव्हा मोहन खन्ना हसत म्हणाले, काय झालं आई? आज तुम्ही फारच खुश दिसताय. मोहनचे बोलणे ऐकून जानकी खन्ना हसत म्हणाल्या, खूप वर्षानंतर या घरात आनंद परत आला आहे. आज माझं पूर्ण कुटुंब एकत्र आहे. शेवटी सगळे सुखी दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मनाला खटकते आहे. ती म्हणजे तू आणि जान्हवी. अखेर तुम्ही दोघं कधी एकत्र येणार? अजूनही तुमच्यात इतका युग आहे की तुम्ही एकत्र राहूही शकत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.